ज्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपण आपला पेशंट ॲडमिट करणार आहेत किंवा दाखल करणार आहेत, त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एक सायकॉलॉजिस्ट किंवा एक समुपदेशक असणं फार गरजेचं असतो. कारण का, आपला पेशंट जो बाहेर व्यसनाधीन आयुष्य जगत आहे, त्यानं त्याबद्दल विचारच केलेला नाही व्यसन सोडण्याचा किंवा त्याच्या मनामध्ये भरपूर गैरसमज आहेत, भरपूर शंका आहेत. त्याला भरपूर काही गोष्टी कुणाला तरी सांगायच्या आहेत. त्याच्या मनामध्ये भरपूर अशा गोष्टी दडलेल्या आहेत. त्यामुळं त्याला एका प्रोफेशनलची मदतीची गरज आहे. एखाद्या समुपदेशकाच्या मदतीची गरज आहे. त्याच्याबरोबर चर्चा करणं देणं गरजेचं आहे. त्यामुळं ज्या कोणत्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपण आपला पेशंट ॲडमिट करणार असाल किंवा जवळपासचा कुठला पेशंट आपण ॲडमिट करणार असाल, तर त्या ठिकाणी तुम्ही चेक करणं गरजेचं आहे, की खरंच त्या ठिकाणी समुपदेशन सेवा आहे का? समुपदेशन उपचार पद्धती आहे का? त्या ठिकाणी वैयक्तिक समुपदेशन होतं का? वैयक्तिक समुपदेशन कशासाठी? कारण एखाद्या केबिनमध्ये त्या पेशंटला बोलवलं जाऊन त्याच्याबरोबर वैयक्तिक चर्चा होणं फार गरजेचे असते. कारण का? त्याच्या मनामध्ये ज्या दडलेल्या गोष्टी आहेत, त्याच्या मनामध्ये ज्या साचलेल्या गोष्टी आहेत, त्या साचलेल्या गोष्टी त्या ठिकाणी तो व्यक्त करेल. त्याच्या मनामधले जे डाउट्स आहेत, त्या डाउट्स ते त्या ठिकाणी सांगू शकेल किंवा त्याचे डाउट्स त्या ठिकाणी क्लिअर होतील. त्याचे गैरसमज क्लिअर होतील आणि एकंदरीत त्याची जी नकारात्मक मानसिकता आहे, त्या नकारात्मक मानसिकतेवर कुठे ना कुठेतरी काम होईल आणि व्यसनाप्रतीची जी सांत्वन करण्याची त्याची मानसिकता आहे, त्याच्यावर पण समुपदेशनामार्फत कुठं ना कुठेतरी काम होईल. म्हणून त्या पेशंटबरोबर चर्चा होणं, वैयक्तिक पातळीवर चर्चा होणं, जो एखादा प्रोफेशनल समुपदेशक करू शकतो. प्रोफेशनल समुपदेशक त्याला त्यातून कसं बाहेर पडायचं, व्यसनाशी कसं डील करायचं, व्यसनाची इच्छा झाल्यानंतर त्याचा सामना कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल एखादा समुपदेशक त्या पेशंटशी चर्चा करू शकतो. त्याचबरोबर अशा भरपूर काही गोष्टी असतात, ज्या त्या पेशंटला पण स्वतःबद्दलच्या काही गोष्टी माहीत नसतात. समुपदेशनामार्फत त्या गोष्टी जाणून घेणं त्या पेशंटनं फार गरजेचं असतं. त्यामुळं त्या ठिकाणी वैयक्तिक समुपदेशन असणं फार गरजेचं असतं. वैयक्तिक समुपदेशनाबरोबरच कौटुंबिक समुपदेशन त्या ठिकाणी होत असेल, फॅमिली काउन्सिलिंग त्या ठिकाणी होत असेल, तर खूप चांगली गोष्ट आहे. फॅमिली काउन्सिलिंग कशासाठी? कारण नातेवाईकांना पण हा व्यसनाधीनता नावाचा आजार समजला पाहिजे. आपला पेशंट त्याला कुठल्याही स्वरूपाची सवय लागलेली नाही, तर त्याला तो आजार झाला आहे, जो मनाच्या निगडीत आहे. म्हणून त्याला व्यसन सोडणं कठीण चाललंय. म्हणून तो व्यसनाच्या सानिध्यात गुरफटत चाललाय. त्यामुळं त्याचं नुकसान व्हायला लागलंय. त्याला त्यातून बाहेर पडायचंय, पण त्याला त्यातून बाहेर पडता येईना गेलंय. ही सगळी एकंदरीत त्या पेशंटबद्दलची माहिती त्या कुटुंबाला कळावी. कुटुंबाचा रोल काय असतो पेशंट बरोबर राहण्याचा? कारण काय असतं, की आपल्याला त्या पेशंट बरोबर राहायचंय. म्हणून त्या पेशंटची मानसिकता आपण समजून घेणं गरजेचं आहे. कुठल्या कारणामुळं हा पुन्हा व्यसनाकडे वळू शकतो, कुठल्या कारणामुळं हा व्यसन करतो आणि एकंदरीत हा माणूस म्हणून कसा आहे, हे कुटुंबानं जाणून घेणं फार गरजेचं असतं. त्यामुळं कुटुंबामधले जे नातेसंबंध असतात, जे रिलेशन असतात, ते रिलेशन पुन्हा बिल्डअप व्हावे, ते रिलेशन पुन्हा चांगले सुरळीत व्हावे. त्यामुळं कौटुंबिक समुपदेशन होणं फार गरजेचं असतं. त्यामुळं आपण ज्या कुठल्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपला पेशंट दाखल करतोय, त्या ठिकाणी कौटुंबिक समुपदेशन होतंय का? आठवड्याच्या आठवड्याला आपल्याला बोलवलं जातं का? आठवड्याला आपल्याला बोलवलं जाऊन पेशंटबरोबर बसून आपण त्या समुपदेशकाशी चर्चा करतो का? जर आठवड्याच्या आठवड्याला भलेही तो पेशंट आपल्यावर टीका करत असेल, आपल्याला दोष देत असेल, तरी पण त्या पेशंटची मानसिकता काय आहे, ही आपल्याला समुपदेशकाकडून किंवा त्या पेशंटला प्रत्यक्ष भेटून आपल्याला समजेल. त्यामुळं ज्या कुठल्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपण आपला पेशंट दाखल करतोय, त्या व्यसनमुक्ती केंद्रामध्ये आपण आठवड्याला आपली फॅमिली म्हणून व्हिजिट असणं फार गरजेचे असते. त्याचबरोबर त्या ठिकाणी ग्रुप काउन्सिलिंग, समूह समुपदेशन चालतं का? कारण समूह समुपदेशन कशासाठी? कारण माझा एकट्याचाच हा प्रॉब्लेम नाही, तर माझ्यासारखे अजून भरपूर लोक आहेत, जे ह्या व्यसनामध्ये ॲडिक्ट झालेले आहेत, ज्यांचं व्यसन सुटणं गेलंय. ही भावना किंवा ही समज कुठं ना कुठं त्या पेशंटमध्ये यावी. मी एकटाच ह्या समस्येची जुजत नाही. भरपूर लोक असे आहेत, की ह्या समस्येच्या अधीन गेलेले आहेत. त्यांना पण व्यसनाधीनता नावाचा आजार झालेला आहे. हे समजणं आणि ग्रुप समुपदेशनातून एखादा प्रोफेशनल, एखादा समुपदेशक असेल, तो
चांगल्या पद्धतीनं त्या पेशंटला समजून सांगेल किंवा चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी सत्र सेशन घेईल आणि दर रविवारी किंवा दर आठवड्याला आपल्याला नातेवाईक म्हणून पण त्या ठिकाणी बोलवलं जाणं गरजेचं असतं. कारण ग्रुप समुपदेशन काय आहे, ट्रीटमेंट काय आहे, नेमकं तुम्ही पेशंटला काय सांगताय, ह्या गोष्टी जाणून घेण्याचा अधिकार आपल्याला नातेवाईक म्हणून आहे. त्यामुळं आपण जर आपल्या कुठल्या पेशंटला आपण ॲडमिट करत असू कुठल्या केंद्रामध्ये, तर त्या ठिकाणी बघा की समुपदेशन उपचार पद्धती आहे का? कारण का शरीराचा उपचाराबरोबरच मनाचा उपचार पण त्या पेशंटचा होणं फार गरजेचं असतो.